मुंबईत मासे कापून विक्री करण्यावर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत का असं सवाल उपस्थित होतोय. कारण वाकोल्यातील मासे बाजारात तसंच घडलेलं आहे. इथं मासे विक्रेता महिलांना मार्केटमध्ये मासे कापणं आणि स्वच्छ करून देण्यावरच बंदी घालण्यात आली. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या या तुघलकी फरमानामुळे कोळी बांधवांमध्ये संताप पसरलाय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात. बाजारात मासे कापू नका, अख्खेच विका. कोळी महिलांना बीएमसी अधिकाऱ्यांचे आदेश. मासे कापून विकल्यास कारवाईचा इशारा. महापालिकेचं अजब फरमान, राजकीय घमासान. मुंबईमधील वाकोल्यात मासे बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करून विकण्यावर मुंबई महापालिकेनं बंदी घातली आहे. मासे कापल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि अस्वच्छता निर्माण होते असं कारण देण्यात आलं. कोळी महिलांना बाजारात मासे कापू न देता केवळ अख्खे मासे विकण्याची सक्ती केली आहे. महापालिका प्रशासनाच्या या फरमानानंतर मासे विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली. अधिकाऱ्यांच्या या मनमानीमुळे उपजीविकेवर परिणाम झाल्याची मच्छी विक्रेत्यांची तक्रार आहे. पर्यायी व्यवस्था न देता कारवाई केल्याचा आरोपही या मासे विक्रेत्यांनी केला. आता समजा मी 10 किलोची एखादी सुरमई आणली आणि ती मी माझ्या दुकानावरती ठेवली. एखादा कस्टमर आला, मला बोलला ताई मला यातली तुम्ही अर्धा किलोच द्या. आणि मी जर त्याला म्हटलं नाही बाबा अर्धा किलो नाही जमणार, तुला पूर्ण घ्यावी लागणार, तो कस्टमर घेणार का? नाही घेणार. आम्हाला कसं कुठलाही मासा असू दे, साधे बोंबील असू दे, कोळंबी असू दे किंवा मांदेली असू दे, हे आम्हाला साफ करून देणं जरुरी आहे कस्टमरला. मला नोकरी द्या, आम्ही नोकरीवर जाऊ, हे माटे सोडून टाकू. नाही धंदा केला तर आम्हाला कोण पोट भरणार आहे? आम्ही याच्यावर पोट भरतात. तुम्ही बोलणार कापू नका, आत्ताची थोडी आम्ही कापायला बसले. वर्ष आमची आजी तरीशी आम्ही मच्छी विकतात. आधीच मराठीच्या मुद्द्यावरनं राजकारण तापलं असताना आता कोळी मासे विक्रेत्यांच्या सुरू झालेल्या मुस्कट दाबीनं राजकारण तापलंय. मुंबईत मासे विक्रीवर निर्बंध टाकण्यामागे अमराठी, त्यातही गुजरातींना तर खुश करण्याची खेळी नाही ना, असा सवाल उपस्थित केला जातो. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या या फरमानाविरोधात शिवसेना युबीटीसह मनसेनं रणशिंग फुंकलंय. मच्छी स्वच्छ करायची असेल तर स्वाभाविक आहे की त्याचा वेगळा जे बायोवेस्ट आहे ते बायोवेस्ट होणार. ते बायोवेस्ट त्याची विल्हेवाट कशी लावायची ही जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका आपली जबाबदारी झटकून जर कोळी बांधवांनाच तुम्ही मासे स्वच्छ करायचे नाही असं सांगत असतील तर तुम्ही जरा मुंबईकरांचा नेमका मानस काय आहे ते समजून घ्या. बंदी कोणी घातली? बंदी कोणी घातली? वॉर्ड ऑफिसरला कोणाच्या आदेशाने? वॉर्ड ऑफिसरला अशी गुस्ताखी कसा करू शकतो? मला एक कळत नाही, मुंबईत मासे नाही विकणार जे कोळी बांधव आहे त्याला जिलबी आणि फाफडा विकणार का? असं असेल तर आयुक्ताच्या तोंडात आम्ही जिलबी आणि फाफडा भरवू, आयुष्यभर तेच खावं त्यांनी. मुंबईमध्ये ज्यांना माशांचा वास सहन होत नाही, ज्यांना मासे खायचे नाहीये, त्यांनी गुजरातला सरळपणे निघून जावं. इथे राहायची त्यांची गरज नाही. कोळी बांधवांमध्ये वाढणारा रोष आणि शिवसेना युबीटी आणि मनसेनं टीकेची झोड उठवल्यानंतर महापौर रितू तावडेंनी या प्रकरणात पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली. प्रशासनाच्या अलका ससाने मॅडमशी बोलले, डिपार्टमेंटशी बोलले. कोणीही अशा पद्धतीचं काही निर्देश दिलेले नाही आहेत या ठिकाणी. फक्त आणि फक्त शुद्ध अफवा. मी तुम्हाला वारंवार मीडियाला सांगत आली आहे की ह्या उबाटाकडे आता कसलेच मुद्दे राहिलेले नाही आहेत आणि आता फक्त खोट्या बातम्या पसरवायच्या हाच एक कलमी कार्यक्रम त्यांच्याकडे राहिलेला आहे. मासे कापून विकण्यास मज्जाव केला जात असताना आणि त्यावरनं राजकारण तापलं असताना सहाय्यक अधिकाऱ्यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत आरोप फेटाळून लावले. त्यामुळं लेखी आदेशच नव्हता तर मग मासे विक्रेत्यांना रोखणारे ते अधिकारी आणि कर्मचारी कोण असा सवाल उपस्थित होतोय. महानगरपालिकेचे आदेश हे नेहमी लेखी स्वरूपात असतात. सर्क्युलर असेल, नोटिफिकेशन असेल, गॅझेट असेल, कुठलीही माहिती जी प्रसारित होते ती आदेशानुसार होते आणि लेखी स्वरूपात असते. अफवा ह्या कुठल्याही प्रकारच्या असू शकतात, तर कृपया लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. महापालिकेने असे कुठल्याच प्रकारचे आदेश काढलेले नाही.
मुंबईचे भूमिपुत्र म्हटलं की आपसूक कोळ्यांचं नाव येतं। याच कोळी बांधवांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय। मासेमारी करायची आणि त्यांची बाजारात विक्री करायची हा त्यांचा दिनक्रम। पण जर कोळ्यांना बाजारात मासे कापून विकण्यावरच बंदी घातली जात असेल तर खरंच त्यांचा व्यवसाय चालेल का हा सवाल आहे। त्यामुळं लेखी आदेश जरी नसला तरी मासे विक्रीवर तोंडी निर्बंध घालून राजकीय गोळाबेरीज तर करण्याचा प्रयत्न नाही ना, असाही सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।